नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच अमेरिकन असणाऱ्या पण आपल्या भारतावर प्रचंड प्रेम करणाऱ्या क्रिस्टन फिशरचा एक व्हिडिओ बघण्यात आला आणि यामध्ये ही क्रिस्टन म्हणते की भारतात तुम्ही कधी जाऊ नका, कारण भारतात आल्यानंतर तुम्ही कसदार आणि चविष्ट अन्नाचा आस्वाद घ्याल, समृद्ध आणि जिवंत संस्कृती अनुभवाल, मन जिंकणाऱ्या आपुलकीनं वागणाऱ्या अद्भुत लोकांना तुम्ही भेटाल. एकदा भारतानं तुम्हाला आपलंसं केलं की हा सुंदर देश तुम्हाला सोडावासाच वाटणार नाही. क्रिस्टनला आपला भारत का एवढा आवडला हे सुद्धा तिने सांगितलं आणि ते ऐकून नक्कीच आम्हा सगळ्या भारतीयांना अभिमान हा वाटणारच आहे. क्रिस्टन म्हणते की भारतात राहण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इथे कुठलीही वस्तू खराब झाली तर ती लगेच फेकून देण्याची गरज पडत नाही. उलट जवळच एखादं छोटंसं दुरुस्तीचं दुकान मिळतं आणि त्या ठिकाणी अगदी कमी पैशात ती वस्तू पुन्हा वापरण्यायोग्य बनवून दिली जाते. अमेरिकेतला अनुभव सांगताना ती सांगते की अमेरिकेमध्ये दुरुस्तीचा खर्च इतका जास्त असतो की नवीन वस्तू खरेदी करणं हेच परवडतं आणि त्यामुळे वापरा, फेकून द्या आणि नवीन घ्या ही संस्कृती अमेरिकेमध्ये अगदी सामान्य झाली आहे. भारतामधला अनुभव सांगताना क्रिस्टन एका उदाहरणाचा उल्लेख करते, ते म्हणजे तिची इलेक्ट्रिक किटली बिघडली होती. अमेरिकेत असती तर तिला ती थेट नवीन विकत घ्यायला लागली असती, पण भारतात तिनं ती जवळच्या एका इलेक्ट्रिशियनकडे नेली आणि त्यानंतर अवघ्या काही रुपयातच पुन्हा व्यवस्थित त्यानं तिला ती इलेक्ट्रिक केटल सुरू करून दिली. ही गोष्ट फक्त पैशाची बचत करणारी नाही वाटली तिला, तर भारतातल्या लोकांच्या शहाणपणाचं आणि कौशल्याचं उदाहरण वाटलं तिला. या व्हिडिओमधनं क्रिस्टन आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगते, तो म्हणजे भारतात केवळ मोठ्या गोष्टींचाच नाही तर छोट्या छोट्या समस्यांचा सुद्धा सोपा, स्वस्त आणि व्यवहार्य उपाय सापडतो. इथले कारागीर, मॅकॅनिक, मोची, इलेक्ट्रिशियन हे सगळे आपल्या कौशल्यावर जगतात, समाजाला मोठी सेवा देतात. ही दुरुस्तीची संस्कृती केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही तर पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वस्तू वारंवार फेकल्या जात नाही, त्यामुळे कचरा कमी होतो, नैसर्गिक साधन संपत्तीची सुद्धा बचत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीयांनी त्यावर प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. खरंच आपल्याला जी गोष्ट साधी वाटते तीच गोष्ट परदेशी लोकांना भारतावर प्रेम करायला भाग पाडते. तर काहींनी अभिमानानं सांगितलं की भारताची ताकद इथल्या सामान्य माणसांच्या हातात आहे, जो कमी साधनात सुद्धा मोठं काम करून दाखवतो. श्रोते हो, हा व्हिडिओ बघताना एक गोष्ट अगदी आवर्जून जाणवते, प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे ही की भारत केवळ विविधतेचा देश नाही आहे, तर व्यवहारज्ञान, मेहनत, शहाणपण, कौशल्य याचं जिवंत उदाहरण आहे. आणि म्हणूनच भारतात राहणारे अनेक परदेशी लोक पुन्हा पुन्हा सांगतात की भारत त्यांना केवळ राहायला नाही तर आयुष्यभर जगायला शिकवतो. श्रोते हो, इतक्या समृद्ध परंपरा, वारसा आणि संस्कृती असणाऱ्या भारत देशामध्ये आम्हा भारतीयांचा जन्म झाला आहे. या भारतभूमीमध्ये आपण वाढतो आहोत, जगतो आहोत, राहतो आहोत. नक्कीच या भारतभूमीचं ऋण, या मातृभूमीचं ऋण आपल्याला कधी फेडता येणार नाही हे खरं आहे, पण आपल्या या मातृभूमीच्या ऋणात राहूनच कायम तिच्या विकासाचा, संवर्धनाचा आणि संरक्षणाचा विचार आम्हा सगळ्यांच्या मनात असावा आणि त्यानुसार कृतीही व्हावी एवढीच अपेक्षा आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.